स्टार्ट. क्रीडा क्षेत्रामध्ये भारत महासत्ता सोडा पण मध्यम सत्तांमध्येही गणला जात नाही. याची कारणे अनेक. पायाभूत सुविधांचा लाभ मोजक्याच खेळांसाठी उपलब्ध असणे हे एक कारण. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे क्रीडा क्षेत्रात, क्रीडा प्रशासनात आणि धोरणात सरकारकडून होणारी नको इतकी लुडबुड. वरकरणी आपल्याकडील सर्व क्रीडा संघटना स्वायत्त मानल्या जातात. पण स्वातंत्र्यानंतर बहुतेक काळ क्रीडा संघटना म्हणजे राजकारण्यांच्या चरणी या पलीकडे फार काही नव्हते. क्रीडा धोरण जाहीर झाले तरी चर्चा क्रिकेटची म्हणजे BCCIची सुरू होणे म्हणजे पहिल्याच पावलावर धोरणाचा उद्देश भुईसपाट झालेला दिसून येतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI हे या विधेयकाच्या किंवा त्यावर आधारित कायद्याच्या कक्षेत येणार की नाही याकडे चर्चेचा केंद्रबिंदू सरकलेला आढळतो. BCCI हे वर्षानुवर्ष या देशातील स्वतंत्र संस्थान म्हणूनच काम करते. नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त क्रीडा संघटना सार्वजनिक प्राधिकरण असल्यामुळे त्या माहिती अधिकाराच्या कक्षेत येतात असा स्पष्ट उल्लेख या विधेयकात आहे. माहिती अधिकाराच्या कक्षेत आल्यामुळे त्यांच्या आर्थिक व्यवहारांची व इतर माहिती जनतेला मिळू शकते असा उद्देश आहे. नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त हे दोन्ही निकष BCCIला लागू असल्यामुळे जगातील ही अत्यंत श्रीमंत संघटनाही आता माहिती अधिकाराच्या कक्षेत येणार यावर माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. येथे एका तपशिलाचे भान असणे आवश्यक ठरते. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाने 2010 मध्ये एका आदेशान्वये क्रीडा संघटना माहिती अधिकाराच्या कक्षेत येतात असे जाहीर केले. यानंतरही BCCIने क्रीडा मंत्रालयाकडे आपल्याला राष्ट्रीय क्रीडा संघटना म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी केली नव्हती. पुढे 2018 मध्ये केंद्रीय माहिती आयुक्तालयाने BCCIला सार्वजनिक प्राधिकरणच असल्यामुळे ते माहिती अधिकाराच्या कक्षेत येत असल्याचे जाहीर केले. BCCIने या आदेशाविरुद्ध मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या आदेशास स्थगिती मिळवली आहे. हे प्रकरण तूर्त न्यायप्रविष्ट असल्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे कोणतेही धोरण वा कायदा सध्या BCCIला लागू होऊ शकत नाही. शिवाय मुळात BCCI गेली कित्येक वर्ष निधीसाठी सरकारवर अजिबात अवलंबून नाही. ही पार्श्वभूमी माहीत नसलेल्यांनी BCCIवरही सरकारचे नियंत्रण अशा छापाची चर्चा सुरू केली, परंतु ती निराधार ठरते. सर्व क्रीडा संघटनांवर देखरेख ठेवण्यासाठी आता राष्ट्रीय क्रीडा मंडळाची स्थापना केली जाणार आहे. यावर नियंत्रण सरकारचे असेल म्हणजे फिरून पुन्हा सरकारी हस्तक्षेप आलाच. स्टॉप.